आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। सोलापूर जिल्ह्यातील बासलेगाव इथं माळरानावरती शास्त्रोक्त पद्धतीने आंब्याची बाग फुलवून 3000पेक्षा जास्त फळझाडं लावण्यात आली आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बासलेगाव इथं माळरानावरती शास्त्रोक्त पद्धतीने आंब्याची बाग फुलवण्यात आली आहे। त्यात हापूस आंब्याची झाडं 80% असून त्यातून वर्षाकाठी एकरी खर्च वजा जाता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न घेतलं जात आहे। येथील प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी हा प्रयोग केला आहे। बासलेगावची जमीन माळरानावरती आहे। अपवाद वगळता या ठिकाणी पीक घेणं मुश्किल आहे। शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे बिराजदार यांनी 20 वर्षांपूर्वी 10 एकर क्षेत्रावरती 3000पेक्षा जास्त फळझाडं लावली। त्यात 1800 झाडं हापूस आंब्याची होती। तसंच इतर 1200 विविध जातींचे दशहिरा, लागंडा, रायवळ, सिंधू, आवळा, पेरू, शेवगा, जांभूळ आदी फळझाडं लावली। वर्षभरात 12 वेळा स्प्रे फवारणी, खताचे डोस, काढणी, मार्केटिंग मिळून 5 ते 6 लाख रुपये खर्च येतोय। 16 ते 20 लाखांपर्यंत खर्च वजा जाता उत्पन्न मिळत आहे। बिराजदार यांनी केलेला प्रयोग पाहण्यासाठी जिल्हा तसंच राज्यातील शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत। बिराजदार यांनी इतरांना शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित केलंय। फळझाडं लावण्यासाठी मोफत मार्गदर्शनही ते करीत आहेत। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची वाट पाहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतःची आर्थिक उन्नती साधली पाहिजे असं बिराजदार यांनी सांगितलंय। अक्कलकोट तालुका, सोलापूर जिल्हा ह्या उजाड माळरानावर 1998 साली मी हापूसची बाग लावली। याच्यामध्ये साधारण ह्या 10 एकरात हाय डेन्सिटी घनवृक्ष लागवड, याच्यामध्ये 1800 हापूसची झाडं आहेत आणि इतर 1200 फळझाडं आहेत। एक अभिनय प्रयोग होता। मला केशर लावायला सांगितलं होतं, परंतु मनात एक जिद्द होती की ह्या माळरानावर आपण कोकणासारखा हापूस तयार करावा। बालपण, शिक्षण मुंबईत गेल्यामुळे हापूसची चव मला माहिती होती आणि मला वाटायचं येईल याच्यात। मग ह्याला ड्रिप सिस्टीमद्वारे आम्ही पाण्याचं नियोजन केलं। मागे वर इकडे 1.5 कोटी लिटरचं शेततळ आहे, त्याच्यानंतर 1 लाख लिटरचं पाण्याची टाकी आहे। त्याच्यामध्ये ड्रिप सिस्टीम, ॲटोमायझेशन, प्लास्ट्रो पाल्सन कंपनीचं बसवलं त्यावेळी, आणि झाडाच्या बुंद्याला खाली आपण मल्चिंग नैसर्गिकरित्या केल्यामुळे बाष्पीभवन न होता झाडाला साधारण आता 20 वर्षाची झाडं आहेत, 1000 ते 1500 फळं येतात। मुरमाड जमिनीमध्ये पाणी संचित राहून त्या मुळांपासून जे काही पाणी येतं ते रिअली म्हणजे निसर्ग जो आहे तो फार दयाळू आहे। आपण म्हणतो की माळरानावर दुष्काळी भाग, पण तुम्ही अथक प्रयत्न करा, प्रयत्नाशिवाय काही होत नाही। माझ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे की बाबा आपण 10 का होईना 50 का होईना ही आंब्याची झाडं लावा तुम्ही। आणि हे माळरान आहे शशिकांत बिराजदार साहेबांच्या, म्हणजे त्यांनी हे बाग फुललं नाही पाहिजे, त्यांनी हे फुलवून टाकलं। आणि त्याची प्रत आंब्याची जी प्रत आहे, आंब्याची जी क्वालिटी आहे, आंब्याची जी चव आहे ती कोकणातल्या हापूस आंबा किंवा इतर कुठलाही आंबा असतो त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचा आहे।